हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही आपली भूगोल वैकल्पिक विषयाची डेली आन्सर रायटिंग सिरीज आहे. तर डेली आपण टेलिग्रामला एक क्वेश्चन अपलोड करतो, त्याचं सायंकाळी आपण आन्सर बघतो. एक्झॅक्टली तो प्रश्न कसा लिहिला गेला पाहिजे, काय काय छोट्या छोट्या बारीक गोष्टी आहेत ज्यांची काळजी वैकल्पिक विषयाच्या उत्तर लेखनामध्ये तुम्हाला घेणं अपेक्षित आहे. राईट. तर एक अजून क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. Evaluate how far Kober's geosyncline theory explains the mountain building process. UPSC 2018 चा डायरेक्ट क्वेश्चन आहे जशास तसा. मराठीमध्ये मी ट्रान्सलेट केलाय. कोबर यांचा भू अभिनती सिद्धांत पर्वत निर्मिती प्रक्रियेचे कसे स्पष्टीकरण देते याचे मूल्यांकन करायचे, इव्हॅल्युएशन करायचं आहे. ओके. नाऊ या प्रश्नामध्ये अपेक्षित काय आहे, तर निश्चितच कोबरची जी थिअरी आहे ती तुम्हाला खूप चांगल्याने आली पाहिजे आणि त्याच्या ज्या डिटेल्स आहेत त्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे लिहिता आल्या पाहिजे. खूप स्टॅटिक क्वेश्चन आहे, असं नाही की काही खूप जास्त काही डायनॅमिक तुम्हाला इकडनं तिकडनं घेऊन यायचं. इट्स अ फेअरली स्टॅटिक क्वेश्चन. नोट्स मध्ये आहे, पीपीटीज मध्ये पण आहे. तोच कंटेंट या ठिकाणी वापरायचा आणि एक्सप्लेन करायचा आहे. एवढं सिंपल चॅलेंज आहे. नाऊ कुठे चुका होऊ शकतात ते लक्षात घ्या. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय काय करताय, तर इंट्रोडक्शन बद्दल आपलं ऑलरेडी डिस्कशन झालंय. एकतर फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन और डिफिनेशन बेस्ड इंट्रोडक्शन. बऱ्याच कॅन्डिडेटनी चूक ही केलेली असेल की दे विल एंड अप डिफाइनिंग जिओसिंक्लाइन्स अगेन, कारण की जिओसिंक्लाइन वर्ड आलाय, जिओसिंक्लाइन डिफाइन केल्या जाऊ शकतात. सो इट मे हॅपन दॅट यू विल एंड अप डिफाइनिंग जिओसिंक्लाइन. तर तसं करू नका. राईट. कारण की जिओसिंक्लाइनवर प्रश्न नाहीये, कोबरच्या थिअरीवर प्रश्न आहे. आणि म्हणून मग जेव्हाही कुठली थिअरी विचारली गेली, वारंवार सांगतोय, ज्या पेपरमध्ये ती थिअरी आली, ज्या वर्षी ती थिअरी आली, त्यातलं काहीतरी इथे रिफ्लेक्ट झालं पाहिजे. राईट. आता मुद्दा अजून एक सांगतो. जिओग्राफी ऑप्शन मध्ये बऱ्याचशा थिअरी जर्मन शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या आहेत आणि जर्मन शास्त्रज्ञांनी जर्मन भाषेमध्ये ते सिद्धांत मांडले. मग ती भाषा जशाच तशी भूगोल वैकल्पिक विषयामध्ये ते इंग्लिशमध्ये पण येते, जशाच तशी त्यातले काही वर्ड जे आहे ते मराठीमध्ये पण येते. आणि न चुकता तुम्हाला ती शब्दावली तुमच्या उत्तरामध्ये रिफ्लेक्ट करायची आहे. इथे मी बघा काय केलंय. जे इंट्रोडक्शन आहे, कोबेरचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकाचं नाव लिहिलंय मी या ठिकाणी. जर्मन मध्ये आहे, जर्मन मध्ये जशाच तसं नाव लिहिलं आहे, देर बाव देर एर्दे. या ग्रंथामध्ये कोबरनी पर्वत निर्मिती संबंधित भूसन्नतीचा सिद्धांत जो आहे तो प्रस्तुत केला. एकदम सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी इंट्रोडक्शन आहे. काही खूप जास्त कलात्मकता दाखवायची नाहीये, मी दाखवलेली सुद्धा नाहीये. दुसरं काय करू शकतो, तर पुन्हा मी पर्वत निर्मितीकडे घेऊन जाऊ शकतो आणि तिथनं स्टोरी बिल्ड करत आणू शकतो. बट दॅट इज नॉट गोइंग टू बी इफेक्टिव्ह. मला माहिती की मला मार्क कशाचे मिळणार आहे, मला मार्क या ग्रंथाचं नाव लिहायचे मिळणार आहे. मी ग्रंथाचं नाव लिहिलंय. राईट. देन बाकी मी सिद्धांत डिस्कस केलाय. आता डिटेल मी सांगत नाही, फक्त काय काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बघा, मी मराठीमध्ये शब्द लिहिलाय. राईट. भूसन्नती लिहिलाय, तर मी या ठिकाणी जिओसिंक्लाइन इंग्लिशमध्ये टर्म वापरली आहे, कारण की कोबरनी वापरली होती. क्लिअर. आणि कोबरनी वापरली तर निश्चितच तुम्हाला ती टर्म तुमच्या उत्तरामध्ये वापरायला लागेल. देन क्रेटोजेन, भूखंड केंद्रक मी मराठीमध्ये त्याला म्हटलंय. राईट. तर क्रेटोजेन इंग्रजी शब्द जो की ऍक्च्युअल जर्मन मधनं शब्द आलेला आहे क्रेटोजेन, तो पण मी जशाच तशा या ठिकाणी वापरलाय. तर जे ओरिजिनल शब्द कोबरनी वापरले ते सर्वच्या सर्व ओरिजिनल शब्द तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये घेऊन या, एक्सप्लेन करा. क्रेटोजेन आहे तर क्रेटोजेन एक्झॅक्टली काय आहे, कोणकोणते क्रेटोजेन आहे. त्यानंतर कोबरनी सांगितलेलं की पर्वत निर्मितीचे प्रमुख 6 कालखंड असतील, ते सर्वच्या सर्व 6 कालखंड या ठिकाणी मी मांडले. आता एखाद वेळेस चूक काय होऊ शकते, थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, ऍक्सेप्टेबल आहे. समजा वर्ष नाही आठवत आहे, वर्ष नका लिहू, चुकीचे वर्ष लिहत बसू नका. कारण की चुकीचे वर्ष तुम्ही कधी लिहिणार, तिथे क्लासरूम मध्ये बसणार, आठवणार, चुकीचं काहीतरी आठवेल नाही लिहिणार, मार्क मिळणार नाही. आठवण्यातला वेळ गेला, लिहिण्यातला वेळ गेला आणि मार्क पण नाही मिळाले, परवडत नाही. सो हे सगळं मी लिहिलंय. वर्ष आठवतंय ठीक आहे, नाही आठवत आहे तरी पण ठीक आहे. देन भूसन्नतीच्या अवस्था हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे कोबरच्या थिअरी मधला, आणि त्याच्यामध्ये पुन्हा जर्मन शब्द आले. अगेन मी जर्मन शब्द वापरताय. लिथोजेनेसिस. लिथोजेनेसिस म्हणजे नेमकं काय सांगितलंय कोबरनी ते मी इथे मेन्शन केलं. दुसरी अवस्था आहे ओरोजेनेसिस, पर्वतांची निर्मिती होते. ते मी सांगितलं की कशा प्रकारे ही पर्वतांची निर्मिती होते. मग पर्वतांच्या निर्मितीमध्ये एक मध्यपिंड किंवा मीडियन मास ज्याला आपण म्हणतो त्याची निर्मिती झालेली आहे. जर्मन शब्द आहे झ्विशेनबर्ग. राईट. तो तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल.
तर त्याची उदाहरणं सुद्धा द्यायला लागेल की झ्विशनबर्ग म्हटलंय तर कोणत्या भागाला आज आपण झ्विशनबर्ग म्हणू शकतो, तर तिबेटच्या पठाराचं उदाहरण मी दिलेलं आहे. सो ऑन अँड सो फोर्थ. मग शेवटली अवस्था अनाच्छादनाची आपण कोबरच्या थिअरीमध्ये बघितली, ग्लिप्टोजिनेसिस, की जो काही भाग निर्माण झालाय त्याचा इरोजन होत आहे, त्याची झीज होत आहे, ती तिसरी अवस्था असेल. राईट. अशा प्रकारे ही सगळी मुद्दे मला या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. इथपर्यंत झाला कोबरचा भूसंनतीचा सिद्धांत. देन विचारलेलं आहे की हाऊ फार इट एक्सप्लेन्स, कुठपर्यंत ते तुम्हाला स्पष्ट करतं पर्वत निर्मिती कशी झाली आहे. तेव्हा मी काय म्हणणार की त्याचं मूल्यांकन करायचं आहे, इव्हॅल्युएशन करायचं आहे. राईट. आणि मग इव्हॅल्युएशन मध्ये बाय अँड लार्ज आता कोबरच्या सिद्धांताचं जेव्हा इव्हॅल्युएशन करतो, एक ठीकठाक डायरेक्शन तर मिळते पर्वत निर्मिती कशी झाली असावी, किंवा जिओसिंक्लाइनचं महत्व नेमकं काय आहे पर्वत निर्मितीमध्ये ते स्पष्ट होतं. तर पॉझिटिव्ह पार्ट मी काय लिहिला या ठिकाणी, मी पॉझिटिव्ह पार्ट सांगणार की कोबरचा जो सिद्धांत आहे हा मला पर्वत निर्मिती कशी होते ते स्पष्ट करतोय. तर पॉझिटिव्ह गोष्टी मांडा अँड देन मूव्ह ऑन टू निगेटिव्ह. काय काय याच्यामध्ये या ठिकाणी स्वेजनी म्हटलं की त्याचं ओपिनियन काय भूसंनतीच्या हालचालीबद्दल, तर स्वेजचं नाव पण आलं पाहिजे, स्वेजचं मत जे आहे ते पण या ठिकाणी आलं पाहिजे, कारण की तिथे कुठेतरी तुम्ही मूल्यांकन करताय. राईट. सो अशा प्रकारे जेव्हा मूल्यांकन करतोय, पॉझिटिव्ह पण बघा काय आहे, निगेटिव्ह काय आहे ते पण बघा. आकृती काढायची आहे का? येस, आकृती काढलीच पाहिजे. आकृती काढत असताना नीट लेबलिंग करा. सोपी आकृती आहे. आकृत्यांसाठी एक बुक करा, वेगळं बुक करा, एक नोटबुक या कोऱ्या पानांचं, A4 साईजचे पेजेस घेऊन बसा आणि प्रत्येक चॅप्टर मध्ये कोणकोणत्या आकृत्या आहेत त्या वेगळ्या काढून ठेवा. राईट. एक्झामला जायच्या आधी ती आकृत्यांची वही जी आहे ती तुम्ही रिवाइज करा. तर एक पुस्तक पण मिळते, कार्बी बनेट म्हणून पुस्तक आहे, ज्यामध्ये नुसत्या आकृत्या दिल्या आणि जिओग्राफी थ्रू डायग्राम्स असं त्या पुस्तकाचं नाव आहे. जसं काही पुस्तक वगैरे घेत बसू नका, कारण की जीएस साठीच्या आकृत्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कव्हर होतात, पण ऑप्शनलच्या आकृत्या त्याच्यामध्ये इतक्या चांगल्या दिलेल्या नाहीयेत. म्हणून आपल्याच आकृत्या आपण काढायच्या आणि आपली आकृतीची वही शेवटच्या दिवसासाठी आजपासून रेडी करायची. ओके. देन आय विल मूव्ह फॉरवर्ड टू कन्क्लुजन. ठीक आहे. कन्क्लुजन मध्ये काय करू शकतो? अगेन ट्राय टू इंटरलिंक विथ सब्जेक्ट. आतले जे टॉपिक आहे, जिओसिंक्लाइनला प्लेट टेक्टॉनिक मध्ये घेऊन जा आणि प्लेट टेक्टॉनिक आणि जिओसिंक्लाइन कशा प्रकारे संबंधित आहे त्याची चर्चा करू शकता. राईट. किंवा पर्वत निर्मिती कशा प्रकारे जिओसिंक्लाइन काही आयडिया देते आणि प्लेट टेक्टॉनिक मग कम्प्लीट करते, तसं काहीतरी म्हणा. तर इंटरलिंकेजेस करायला शिका. राईट. तर वेगवेगळ्या सब्जेक्ट ऑलरेडी आपण वारंवार सांगतो, फिजिकल टू ह्युमन, आणि कोणत्याही टॉपिक मधले एक दोन टॉपिक जर इंटरलिंक होत आहे तर ते इंटरलिंक करायचे. तर अशा प्रकारची कन्क्लुजन्स खूप चांगली असतात. तर हा होता आणखी एक प्रश्न. भेटूया आता पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू एव्हरीवन.